नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, हा माझ्या शेतामध्ये लहानशा वाफ्यामध्ये लागवड केलेला लसणाचा प्लॉट आहे आणि आपण बघू शकताय कशा पद्धतीने लागवड केलेली आहे। अगदी 4-4 बोटावरती लागवड केलेली आहे आणि हा एक सऱ्या पाडून लागवड केलेला प्लॉट आहे। तर शेतकरी बंधूंनो, या लसणाच्या प्लॉटमध्ये या पांढऱ्या राखेचं महत्त्व मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। जे जुने लोक लसणाच्या पिकाला किंवा मग कारल्याच्या पिकाला राखेचा वापर करतात, तर ते कशासाठी करत होते आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत। तर शेतकरी बंधूंनो, ही जी राख आहे या राखेमध्ये पोटॅशचं प्रमाण खूप जास्त असतं। या ठिकाणी आपण बघताय माझ्या शेतामध्ये मी संपूर्ण लसणाला राख शिंपून दिलेली आहे आणि त्याचा फायदासुद्धा चांगला आपल्याला बघायला मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, या राखेमध्ये पोटॅशचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळं लसणाचे कंद वाढण्यासाठी खूप मोठी मदत होते। त्यानंतर वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाणसुद्धा राखेमध्ये जास्त असतं। त्यामध्ये झिंक असेल, सल्फर असेल वगैरे वगैरे असे भरपूर अन्नद्रव्ये राखेमध्ये असतात। त्याच्यामुळं लसणाच्या पीक असो किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये आपण राखेचा वापर करू शकतो। तर लसणाचा असो, कारल्याचा असो, कोणत्याही पिकामध्ये राखेचा वापर करण्यासाठी आपण चुलीमधील राख वापरू शकतो। त्यानंतर हिवाळ्यामध्ये आपण शेकोटी पेटवलेली जी राख असते, तर ती राखसुद्धा वापरू शकतो आणि याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं राखेचं खूप सारं महत्त्व आहे आणि हे एक बिनखर्ची आणि सेंद्रिय खत आहे। त्याच्यामुळं आपण नक्कीच लसणाच्या पिकामध्ये याचा वापर करा, त्यानंतर कारल्याच्या पिकामध्ये करू शकता आणि इतरही वेगवेगळ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकता। आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतील। या ठिकाणी बघू शकताय आपण लसणाचा प्लॉट आहे आणि त्याला आपण राखेचा वापर केलेला आहे। तर लसूण कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा सांगा। त्याचबरोबर आपण राखेचा वापर या अगोदर कधी आपल्या शेतामध्ये केलेला आहे किंवा लसणाच्या प्लॉटमध्ये केलेला आहे का, याबद्दलसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल आणि शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल। आणि राखेची जे आपण जर वापर केलेला असेल तर त्याचा रिझल्ट कसा आहे हे सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनासुद्धा याचा फायदा होईल। जे शेतकऱ्यांना राखेचा फायदा माहीत नव्हता किंवा मग या अगोदर त्यांनी कधी राख लसणाच्या पिकासाठी वापरलेली नाही, तर त्यांनासुद्धा याचा चांगला फायदा होईल।